नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये एकूण जवळपास 8000 जागा निघालेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहेत। IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुमच्या सिलेबसला एनर्जी सोर्सेस हा एक टॉपिक आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण एनर्जी सोर्स म्हणजे काय, एनर्जी सोर्सेसचे टाइप्स किती आहेत, मग त्या प्रत्येक एनर्जी सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो। जर आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर एनालिसिस केलो तर या टॉपिक वरती परीक्षेमध्ये क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, त्याच्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एनर्जी सोर्स म्हणजे ज्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स प्रेझेंट आहे, आपण त्याला एनर्जी सोर्स म्हणतो। ठीक आहे, मग ह्या एनर्जी सोर्सचे टाइप्स आहेत। मेन दोन टाइप आहेत, एक आहे डिपेंडंट एनर्जी सोर्सेस आणि दुसरा आहे इनडिपेंडंट एनर्जी सोर्सेस। ठीक आहे, तर डिपेंडंट एनर्जी सोर्सेस म्हणजे कोणकोणते, तर डिपेंडंट एनर्जी सोर्सेस मध्ये पुन्हा 4 टाइप्स आहेत। एक आहे व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स, दुसरा आहे व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स, तिसरा आहे करंट कंट्रोल्ड करंट सोर्स आणि चौथा आहे करंट कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स। ठीक आहे, हे कशाचे टाइप्स आहेत, डिपेंडंट एनर्जी सोर्स आहे। एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये खालीलपैकी डिपेंडंट एनर्जी सोर्सेसचे कोणते टाइप्स आहेत किंवा कोणते खालीलपैकी डिपेंडंट एनर्जी सोर्सचा कोणता टाइप नाही, अशा दोन्ही वे मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुन्हा एकदा सांगतो बघा, व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स, पहिल्यांदा व्होल्टेज कंट्रोल्ड करंट सोर्स, व्होल्टेज कंट्रोल्ड व्होल्टेज सोर्स, करंट कंट्रोल्ड करंट सोर्स, करंट कंट्रोल व्होल्टेज सोर्स। जे इम्पॉर्टंट पॉइंट मी सांगत असतो व्हिडिओ बघत असताना तुम्ही नोट डाऊन करत चला। हे आहेत डिपेंडंट एनर्जी सोर्सेस आणि दुसरे आहेत इनडिपेंडंट एनर्जी सोर्सेस। इनडिपेंडंट एनर्जी सोर्स मध्ये पुन्हा मेन 2 टाइप्स आहेत, एक आहे व्होल्टेज सोर्स आणि दुसरा आहे करंट सोर्स। ठीक आहे, व्होल्टेज सोर्सचे पुन्हा 2 टाइप्स आहेत, एक आहे आयडियल व्होल्टेज सोर्स आणि दुसरा आहे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स। आणि करंट सोर्सचे सुद्धा पुन्हा 2 टाइप्स आहेत, एक आहे आयडियल करंट सोर्स आणि दुसरा आहे प्रॅक्टिकल करंट सोर्स। ठीक आहे, तर हे होते एनर्जी सोर्सचे टाइप्स। ठीक आहे, एनर्जी सोर्सचे बघा 2 मिनिटांमध्ये आपण रिव्हिजन करूया। एनर्जी सोर्सचे मेन 2 टाइप्स आहेत, एक आहे डिपेंडंट एनर्जी सोर्स आणि दुसरा आहे इनडिपेंडंट। डिपेंडंट म्हणजे काय, जो व्होल्टेज किंवा करंट वरती अवलंबून आहे त्याला आपण डिपेंडंट म्हणतो। आणि इनडिपेंडंट म्हणजे काय, जो व्होल्टेज वरती किंवा करंट वरती डिपेंड नाही, ठीक आहे, अवलंबून नाही, त्याला आपण इनडिपेंडंट एनर्जी सोर्सेस म्हणतो। ठीक आहे, मग डिपेंडंट एनर्जी सोर्सचे हे 4 टाइप आणि इनडिपेंडंट एनर्जी सोर्सचे मेन 2 टाइप्स आहेत, व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स। व्होल्टेज सोर्सचे पुन्हा 2 टाइप्स आहेत, एक आहे आयडियल व्होल्टेज सोर्स, दुसरा आहे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स। करंट सोर्सचे पुन्हा 2 टाइप्स आहेत, आयडियल करंट सोर्स, प्रॅक्टिकल करंट सोर्स। हे झाले एनर्जी सोर्सेसचे टाइप्स। आता मेन म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो इंटरनल रेजिस्टन्स वरती येतो। ठीक आहे, मी एक टेबल लिहिलेला आहे, टाइप्स ऑफ सोर्स, टाइप ऑफ सोर्स, त्याच्यानंतर आयडियल व्होल्टेज सोर्स, आयडियल करंट सोर्स, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स। त्याचे इंटरनल रेजिस्टन्स आहे बघा, आयडियल व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो, 0। आयडियल करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो, इन्फिनिटी किंवा इनफायनाइट किंवा हा सिम्बॉल इन्फिनिटी, अनंत म्हणतो आपण त्याला। ठीक आहे, जी व्हॅल्यू आपण मोजू शकत नाही त्याला आपण इन्फिनिटी म्हणतो। प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सची या ठिकाणी जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो स्मॉल असतो, या इंटरनल रेजिस्टन्सलाच सोर्स रेजिस्टन्स सुद्धा म्हणू शकता। ठीक आहे, मग त्याच्यानंतर प्रॅक्टिकल करंट सोर्सचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो असतो हाय म्हणजे जास्त, स्मॉल म्हणजे कमी, इन्फिनिटी म्हणजे त्या ठिकाणी जे व्हॅल्यू मोजता येत नाही त्याला आपण इन्फिनिटी म्हणतो, अनंत। ठीक आहे, आणि 0। तर हे झाले या ठिकाणी टाइप्स ऑफ सोर्सेस आणि त्याचे इंटरनल रेजिस्टन्स। आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कसा येईल बघा, आयडियल व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किंवा सोर्स रेजिस्टन्स किती असतो, असा परीक्षेमध्ये प्रश्न येतो। आणि हे तुम्हाला 4 ऑप्शन, अजून एक ऑप्शन ऑल ऑफ द अबोव म्हणजे वरील पैकी सर्व किंवा वरील पैकी कोणतंही नाही असा ऑप्शन दिला जाते। तर तुम्हाला आयडियल व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स हा 0 असतो माहिती पाहिजे। ठीक आहे, तर
असा क्वेश्चन आल्यानंतर परीक्षेमध्ये त्याचं आन्सर जे आहे ते 0 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. जर किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न आला आयडियल करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किंवा सोर्स रेजिस्टन्स किती असतो, तर तुम्हाला ते लगेच आठवायला पाहिजे. असे बघा, तुम्ही हे सगळे व्हॅल्यू वाचलेले असतात तर तिथं ऑप्शन मध्ये तुम्हाला सगळ्याच व्हॅल्यू दिसतात आणि तुम्ही त्या वाचलेल्या असतात. मग ऐन वेळेवर कन्फ्युजन होऊ शकते. तर त्याच्यामुळं आपल्याला परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे की आयडियल व्होल्टेज सोर्सचा 0, आयडियल करंट सोर्सचा इन्फिनिटी, म्हणजे हे सगळ्यात कमी आहे आणि हे सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. तर असा प्रश्न आल्यानंतर याचं आन्सर काय येईल, इन्फिनिटी. आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो स्मॉलच असायला पाहिजे. ठीक आहे. तरच आपल्याला ती व्हॅल्यू वगैरे मेजर करता येते. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकल करंट सोर्सचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो हाय असतो. ठीक आहे. प्रॅक्टिकल करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो हाय असतो. तर परीक्षेमध्ये ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न, आता जो थर्ड क्वेश्चन आहे तो असा येऊ शकतो, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किंवा सोर्स रेजिस्टन्स किती असतो. तर तुम्हाला इथं हे असे चारही ऑप्शन दिल्या जातात. तर तुम्हाला हे करेक्ट आन्सर आठवायला पाहिजे, स्मॉल म्हणजे कमी. ठीक आहे. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो, असा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर प्रॅक्टिकल करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स हा हाय असतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये येतात. किंवा तुम्हाला जे आपण एनर्जी सोर्सचे सुरुवातीला जे टाईप सांगितलं होतं, तर खालीलपैकी एनर्जी सोर्सचे कोणते टाईप्स आहेत आणि कोणते टाईप्स नाहीत, किंवा खालीलपैकी एनर्जी सोर्सचा कोणता टाईप नाही, या फॉर्मॅटमध्ये सुद्धा IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता एनर्जी सोर्सवरचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला कन्सेप्टच्या बेसिसवरती व्हिडिओ YouTube वरती अपलोड होत राहतील. आपला एक व्हिडिओ म्हणजे एक कन्सेप्ट त्या ठिकाणी तुमचा क्लिअर होईल आणि तो त्या कन्सेप्टवरती परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर तो तुम्हाला तिथं सॉल्व्ह करता येईल. तर असे 50 क्वेश्चन परीक्षेमध्ये येणार आहेत. तर आपल्याला मेन प्रत्येक कन्सेप्ट आपले क्लिअर व्हायला पाहिजे आणि 50 क्वेश्चनचे टेक्निकलचे 50 क्वेश्चनचे 50चे 50 आपले करेक्ट आले तर त्या ठिकाणी आपला 100% टेक्निकल मध्ये स्कोर होतो. आणि टेक्निकल जर 100% त्या ठिकाणी तुम्ही कव्हर केलात तर नक्की तुमचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव बघायला मिळेल. कारण टेक्निकलचे 50 क्वेश्चन 110 मार्कला आहे, बाकी नॉन टेक्निकलचा पार्ट 40 मार्कला आहे फक्त आणि टेक्निकलचा 110 मार्कला आहे. त्याच्यामुळे टेक्निकल हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, तुम्हाला किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घेऊ शकता. ठीक आहे. 95 45 21 91 59 या नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.